गाड्या सुटल्या श्री यमाई देवीच्या तळमेत आयोजित केला मैदानातला पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये एकूण 7 गाड्या आणि 7 गाड्यांचा हा रणसंग्राम चालू आहे. त्यातला एक भाग झाला. आता 6 गाड्या पळतात. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली सर्जानी चिमण्यानं. निकाल आणि निकाल सेमी फायनल 1 चा निकाल आहे. आज क्रमांक 4 वर धावलेली गाडी बरे बाबर घोरपडे दादा सार विगर पनवेल सरा शुगर रुद्रसागर धापटे वागळवाडी या गाडीचा 1 नंबर आला. विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली सर 2 मिनिटं. सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला. गाडी 5च बक्षीस दिलं. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या सेमी फायनल 2 सुटला आणि 2 मध्ये लढत चालू आहे. 8 गाड्या पळतात 16 बैल आहेत. आता सगळ्या ड्रायव्हरांचा कच पणाला शेवटच्या क्षणी बाजी कोण मारणार, कारण नुसती बैल पळून चालत नाही, त्यावरचा ड्रायव्हर चलाक लागतोय आणि ड्रायव्हरचा चलाकपणा अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाली. सर्व गोपूज ग्रामस्थ आपण या शर्यतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. संयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. औंध पंचक्रोशीतील असणाऱ्या सर्व भागातील असणारे सर्व उपस्थित शेतकरी कष्टकरी या सर्वांचं संयोजकांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेमी 2 पळून आला का माग सेमी 3 वळतोय. गाड्या सोडाय गेलेले या बाहेरनं राखीव तासाचा आपण वापर करा. सेमी फायनल 16 बैल आहे. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या सेमी फायनल 3 सुटला आणि 3 मध्ये 8 गाड्यांच्यात लढत चालू आहे. सगळ्या गाड्या समान दिसत आहेत. कोण मारतोय बाजी आड्याला कडचा पड्याला शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी कुणी मारली. आड्याला होता वादळ आणि पक्षा पड्याला होता साई आणि तांडव. लढत झाली डोळ्याचं पारणं फेडणारी. कडन गुलालाचा मानकरी ठरला का मधला ठरला. अट्टी आणि तटीची लढत झाली. आड्याला होता गावचा घरचा साज. वादळ आणि पक्षा आणि पड्याला होता तांडव आणि साई. निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामन कडे. तांडव आणि सुंदर. तांडव आणि सुंदर होता आणि आड्याल वादळ आणि पक्षा होता. आपल्या सुटला सुटला बराच वेळ गेला. सेमीफायनल 4 ला सुटला आणि 4 मध्ये लढत चालू आली. 8 गाड्यांच्या मध्ये कोण होणार फायनलचा मान खरे. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे. आता शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय. अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व संतू ड्रायव्हर मोरगावकरांचं. बसा. राहणार का. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला 5 सुटला आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. एक गाडी बाद झाली आणि इकडे 7 गाड्यांच्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी. लढत चालू आहे. पड्याला सचिन आहे. आड्या लक्ष्या सचिन लक्ष्य आणि सचिन अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली. अजून एक गाडी माग आहे. बघण्यात प्रत्येक फेरीला नवा धुरळ आहे. शेवटच्या 10 फुटात रबरागत लांबलं आणि निकाल घेतला. असं हत्यार आपल्या घरी घडवायचं एवढं लक्षात ठेवा. आणि ते असं तसं हत्यार घडत नसतं. त्यासाठी आपलं कष्टपणाला लागलेच बघा
प्रेक्षकांचा सुद्धा उत्साह चालू आहे या ठिकाणी निकाल बघण्यासाठी. समोर या ठिकाणी प्रेक्षकांचा उत्साह या ठिकाणी दिसतोय. सुटला. बैलगाडी सुद्धा सेमीफायनल या सुटलेला आहे मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये सुद्धा 8 गाड्या पळतायत. चला 8 गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे. कोणता बैलगाडी मालक होणार आहे सेमी 6 पलीकडच्या मध्ये पाठीत, फायनल कडेला. पात्र. पाड्याला कडेला पळतय संघर्ष अड्डा बुलट सवा आणि माऊली. जोरात अतिशय सुंदर आणि पंचावन्न बंद लक्षाने झाले. हरण्या. शाबास. लढत आणि लढत झाली. लढत झाली. आड्याला होता लक्ष पुन्हा आणि एकदा हरण्या. जोरा. पाड्याला होते बुलट आणि माऊली. लढत झाली. निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामन कडे. बक्षिसापेक्षा दुरळाच भारी. या ठिकाणी मगाशी सुंदर अशी लढत झाली होती भावांच्या मध्ये. पाड्याला कडेला होता सचिन आणि आड्याला होता लक्षाने या ठिकाणी विजय प्राप्त केला. त्याबद्दल या आदत किंग सचिन बैलाचे मालक शाहिदभाई मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांच्या बैलगाडी शर्यतीचा नाद आहे. गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 8 सुटला आणि 8 मध्ये 8 जण नसीब आजमावतायत. 8 गाड्यातला कोण होणार फायनलचा मानकरी. सगळ्या गाड्या समान गाड्याला आहेत. सुंदर अशी गाडी पळते. शिवाय आणि चला. कार्तिकची गाडी अतिशय शाबास. सुंदर आणि छोट्याच निर्वाद वर्चस्व. फेरा क्रमांक 8. घ्या सेमी 7 वळवून घ्या. सेमी 7 बैलगाडी मला गाड्या वळवून घ्या. दुरळा थांबला की निकाल बाहेर पडतोय. सेमीफायनल 8चा निकाल. गाड्या सुटल्या समोर लक्ष द्या. पुन्हा गाड्या एकदा सुटल्या. तिसरीची जोडी शेवटचा आहे. सेमी या मैदानातला बघा. 7 सुटला एक नंबर आणि पाठीची गाडी 7 कडेला आहे. मध्ये समोर जाऊ 8 नका. गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे. कोण होणार फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर अशी लढत. शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि निर्वाद वर्चस्व पटकावलं. फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज कडे या. ज्यांची अंतिम फेरीसाठी निवड झालेले सर्व गाडी मालक पुन्हा एकदा आपणाला विनंती आहे, आपण ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. सुनील मोरे यांच्याकडे यायचं आहे.